जर तुमचे केस खूप जास्त पातळ झाले असतील, खूप गळत असतील आणि विशेषतः केसांची वाढ होत नसेल, केस लांब होत नसतील, तुम्ही खूप काही उपाय करून पाहिले असतील, पण तरीही फायदा झाला नसेल, तर हे तेल तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे. याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला मिळू शकतो. हे तेल तुम्ही बनवून 3 ते 4 महिन्यासाठी साठवून ठेवू शकता. म्हणून कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्या पद्धतीने सांगितले आहे त्याच पद्धतीने तेल बनवा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि याचे फायदे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतील. आज मी जे तेल बनवले आहे ते खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे आणि यामध्ये अशाच गोष्टी वापरल्या आहेत ज्या तुम्हाला सहज मिळू शकतात. ही जास्वंदीची फुले. तुमच्याकडे जास्वंदीची फुले नसतील तर पाने घेतली तरी काही हरकत नाही. तुम्हाला जास्वंदीची पाने घ्यायची आहेत. तुमच्याकडे जास्वंदीची पाने, फुले असतील तर तेही घेऊ शकता. फुले नसतील आणि फक्त पाने असतील तरी काही हरकत नाही. तुम्ही पाने वापरू शकता, कारण जास्वंदीच्या फुलापेक्षा त्याची पाने केसासाठी जास्त फायदेशीर असतात. यामध्ये असलेले गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना मजबूत बनवतात, केसांना चांगले कंडिशन देतात आणि केसांसाठी खूप आरोग्यदायी असतात. येथे मी तुम्हाला जास्वंदीची फुले आणि पाने दोन्ही वापरायची आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक फूल घ्यायचं आहे. फक्त 3-4 फुले पुरेशी आहेत. त्यासाठी जास्त घेण्याची गरज नाही. इथे मी जास्वंदीचे 4-5 फुलं घेतली आहेत. फुलं एकदम स्वच्छ असली तरी चालेल. त्यानंतर इथे मी 2 कोरफड घेतले आहेत. त्याचसोबत आपल्याला काही जास्वंदीची पाने लागणार आहेत. ती पण आपण इथं 10-12 घेतली आहेत. कलोंजी, त्याचसोबत मेथीचे दाणे पण घेतले आहेत. इथे मी जवस माझ्याकडनं स्किप झालं आहे घ्यायचं. आपल्याला जवस पण इथे वापरायचं आहे. जास्वंदीची पानं कवळी असली तरी पण चालतील. इथं मी तुम्हाला जे जास्वंदीचे फुलं सांगितले आहेत, फुलाचा आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे ना, तो आपल्याला इथं वापरायचा नाही आहे. तो भाग आता आपण काढून टाकणार आहेत. त्यानंतर जास्वंदीची फुलं आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. स्वच्छ करण्यासाठी मी इथं पाणी घेतलेलं आहे. कारण ती बाहेरच्या हवेत असतात, त्यामुळे त्यावर धूळ माती असू शकते. विशेषतः आपण केसांसाठी काही बनवत असतो तेव्हा स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. आपण जी कोरफड घेतली आहे तिचा आपल्याला साईडचा भाग हा कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कोरफड छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. मी येथे जास्वंदीची फुले घेतली आहेत. इथे फक्त मी जास्वंदीची फुले वापरणार आहेत. इथे मी फक्त 4 ते 5 फुलांचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला जास्वंदीची पानं स्वच्छ करून घ्यायची आहे. जास्वंदीचे अनेक प्रकार असतात. काहींची पाने फिक्कट हिरवी असतात, काहींची गडद हिरवी असतात. तुमच्याकडे जी पाने उपलब्ध असतील ती वापरू शकता. जास्वंदीची फुले आणि पाने केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अमिनो ॲसिड्स असतात, जे केसांसाठी उपयुक्त असतात. आता जास्वंदीच्या फुलाचा मागचा हिरवा भाग असतो तो काढून टाकला आहे. तो अजिबात वापरू नका. त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. पाने व फुले कपड्याने चांगलं स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे. उन्हात ठेवायची काही गरज नाही किंवा फॅन खाली ठेवलं त्याने सुकून जातील. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कलोंजी 2 चमचे आणि त्याचसोबत आपल्याला जे आपण मेथी दाणे घेतले होते ते पण 2 चमचे व्यवस्थित असे आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहे. जास्त पण बारीक करायचं नाही. मेथी दाणे घेतले आहेत. जर तुमचेही केस वाढत नसतील तर तुम्ही फक्त याचीच पेस्ट बनवून केसांना लावा. तरीही तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. इतका हा फायदेशीर आहे. इतकी कोरफड फायदेशीर असते. मेथीदाणे जर तुम्हाला अजून 1 चमचा एक्स्ट्रा घ्यायचा असेल तर तरीही चालेल, कारण तुमचे केस खूप चांगले मजबूत करतात. कारण केसांची जी मुळे असतात ती जर कमकुवत झाली असतील आणि तुमचे केस खूप तुटत असतील, खूप गळत असतील, खूप जास्त तुटत असतील किंवा कंगव्याला केस येत असतील तर तुम्ही मेथीदाण्याचा वापर नक्की करा. आता जास्वंदीचे पाने, फुले आणि तुळशीचे पाने एकत्र घेऊन त्यांना जाडसर कुटून घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये टाकून पेस्टही बनवू शकता. मी मात्र हे अशा प्रकारे कुटले आहे. तुळशीची पाने, जास्वंदीची पाने आणि फुले यामुळे केस चमकदार होतात आणि केसांना चांगली शाईन येते.
तुम्ही याचा शॅम्पूसारखाही वापर करू शकता. आता पहा, मी हे अशा प्रकारे कुटून घेतले आहे. जर तुम्हाला अगदी बारीक पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. आता वेळ आहे ॲलोवेरा घेण्याची. मी ताज्या आणि मोठ्या आकाराच्या 2 ॲलोवेरा पानांचा वापर केला आहे. ती स्वच्छ करून घेतली आहेत. ॲलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे केस चमकदार होतात, केसांच्या मुळाची मजबूती मिळते. मी लोखंडी कढईमध्ये या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या आहेत. याबद्दल मला नॉनस्टिक कढई सोडून कोणत्याही भांड्यात हे बनवा, पण शक्य असेल तर लोखंडी कढईच वापरायचा प्रयत्न करा. आता हे घेतले आहे जवस. ही तर खूपच जादुई आहे. याचा वापर नक्की करा, अजिबात वगळू नका. जवस हा फ्लेवर सीड्स असेही म्हणतात. तुमच्या केसांच्या मुळांना खूप मजबूती देते. मी यात जे पदार्थ टाकले आहेत ते सर्वप्रथम तुमचे केस तुटणे थांबवतील, म्हणजेच केस गळणे कमी होईल. कारण ह्या सर्व गोष्टी केसांच्या मुळांना खूप मजबूत करतात. आणि मी यात जे जवस टाकले आहेत त्यामुळे तुमचे केस खूप लांब लवकर होतील. कारण केसांची वाढ होण्यासाठी हे खूप मदत करते. आता यात तुम्हाला नारळाचे तेल घालायचे आहे. तुम्ही जे नारळाचे तेल वापरतात, कमी गॅसवरतीच हे तेल आपल्याला तयार करायचं आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, जेणेकरून आपलं तेल हे जळणार नाही. मी ज्या प्रमाणात साहित्य घेतलं आहे त्यासाठी मला 300 ते 400 मिली नारळाचे तेल घेतले आहेत. त्या प्रमाणात बाकी सर्व साहित्य किती घेतले आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एखाद्या पदार्थाचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले तरीही काही हरकत नाही. हे बघा, मी हे 15 मिनिटं शिजवले आहे. सर्व साहित्य व्यवस्थित शिजले आहेत. जास्वंदीच्या फुलांपासून जास्वंदीची पावडर कशी बनवायची तेही मी सांगितले आहे. तुम्ही जास्वंदीची फुलं वाळून त्याची पावडर तयार करू शकता. ती पण तुम्ही इथं वापरली तरीही चालेल. सर्व साहित्य व्यवस्थित शिजले आहे. त्याचा सगळा अर्क तेलात उतरला आहे आणि कोणतीही गोष्ट जळाली नाही. तुम्ही पाहू शकता. कारण जर ते जळाले तर केसांसाठी अजिबात चांगले नसते. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात आणि केसांचे खूप नुकसान होते. आता हे 4 ते 5 तासासाठी तसेच लोखंडी कढईत ठेवले होते. आता हे पूर्ण थंड झाले आहे. आता गाळण घेऊन त्यावरती एक साधा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. गाळल्यानंतर जो उरलेला मिश्रणाचा लगदा राहील तो फेकून देऊ नका. त्याची पेस्ट बनवून केसांना हेअर मास्क म्हणून लावू शकता. 1 तास ठेवून नंतर केस धुवून टाका. आता हे गाळून घेऊया. गाळल्यानंतर याचा वास थोडा तीव्र असतो, कारण यात कलोंजी, मेथीदाणे, जवस असे अनेक पदार्थ असतात आणि प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा सुगंध असतो. त्यामुळे काही लोकांना हा वास आवडत नाही. तेलाचा वास येऊ नये यासाठी मी यात अशी एक गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे केसांना कोणतेही नुकसान होणार नाही, उलट फायदा होईल आणि तेलाचा सुगंधही छान होईल. हे बघा, तेल गाळताना असे चांगले दाबून घ्या, म्हणजे सगळे तेल व्यवस्थित बाहेर येईल. बघा, आता सगळे तेल छान निघाले आहे. आता यात व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घालायची आहेत. त्यामुळे तुमच्या केसांना अतिरिक्त पोषण मिळेल. त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्की करा. हवे असल्यास तुम्ही 5 ते 6 कॅप्सूल घालू शकता. त्यात काही अडचण नाही. फक्त मी इथे नारळाचं तेल घेतले आहे. ते थोडे जाडसर असते आणि व्हिटॅमिनच्या ई कॅप्सूलही थोड्या जाडसर असतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्याला यामध्ये अशी थोडी कट करून व्यवस्थित अशी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्णपणे आपल्या केसांना त्याचा फायदा होईल. इथे मी या तेलामध्ये 3 इतके कॅप्सूल कट करून टाकून घेतले आहे. आता यात घालणार आहोत एक अतिशय जादुई गोष्ट, ती म्हणजे कस्टर्ड ऑइल. तुम्ही ऐकलेच असेल, त्याला आपण एरंड तेल असेही म्हणतो. मित्रांनो, हे अजिबात वगळू नका, कारण माझ्या प्रत्येक केसाच्या व्हिडिओमध्ये मी हे वापरलेलं आहे. तुम्ही ह्या तेलासाठी कुठेही सर्च करून बघा, तुम्हाला उपयुक्त अशी माहिती मिळेल. कारण हे तेल आपल्या केसासाठी खरंच खूप फायदेशीर असते. त्यामुळे केस खूप छान असे आपले मजबूत तयार होतात.
तयार झालेलं तेल आता आपण काचेच्या बॉटलमध्ये ओतून घ्यायचे. तेल आपल्याला व्यवस्थित असं बॉटलमध्ये ओतून घ्यायचे आणि पॅक करायचे झाकण. व्यवस्थित असं आपल्याला हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं तेल पूर्णपणे तयार झालं आहे. हे तेल तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता, ज्याचं झाकण एकदम असं व्यवस्थित पॅक असेल. यामध्ये आपल्याला एक खास असा पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे लवंग. लवंगमुळे काय होतं, आपण ज्यावेळेस लवंग तेलात टाकतो ना, तेलाचा सुगंध खूप छान येतो आणि काहींना ह्या तेलाचा स्मेल अजिबात आवडत नाही. त्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. तुम्ही नक्की यामध्ये 10-12 लवंग नक्की वापरा. लवंगमुळे केस गळणे कमी होण्यास मदत होते. तसेच टाळूवरती रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. कोंडा आणि खाज कमी होते. कारण लवंगमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. केसांना चमक आणि मजबूती मिळण्यास मदत होऊ शकते. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजेच असेच छान उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी ज्योती बरकले रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.